थेट मुद्द्याला हात घालूया. आजच्या या विश्लेषणात आपण एका अशा ऐतिहासिक वळणाबद्दल बोलणार आहोत ज्याने भारताचा चेहरामोहरा बदलून टाकला. विचार करा, केवळ नफा कमावण्यासाठी आलेली एक ईस्ट इंडिया कंपनी ती अचानक एक महाकाय प्रशासकीय यंत्रणा कशी बनली? आधुनिक भारताच्या प्रशासकीय आणि कायदेशीर रचनेचा खरा पाया कसा रचला गेला याचीच ही थक्क करणारी गोष्ट आहे. आता साहजिकच असा प्रश्न पडतो की जिचा उद्देश फक्त आणि फक्त पैसा आणि नफा कमवणे होता, ती व्यापारी कंपनी आधुनिक आणि घटनात्मक सरकारचा पाया कसा काय रचू शकते? खरं तर हा एक खूप मोठा ऐतिहासिक विरोधाभास आहे आणि आज आपण नेमकी हीच गुंतागुंत सोडवणार आहोत. या स्पष्टीकरणात आपण पुढे कसे जाणार आहोत ते थोडक्यात पाहूया. सुरुवातीला बदलांची नेमकी कारणे, मग कंपनीच्या मक्तेदारीचा शेवट कसा झाला ते बघू. त्यानंतर सत्तेचे केंद्रीकरण, कायदेशीर आणि सामाजिक सुधारणा आणि शेवटी या सर्व गोष्टींचा आजवर चालत आलेला दूरगामी परिणाम आपण समजून घेणार आहोत. तर पहिल्यांदा वळूया या बदलांच्या मुख्य कारणाकडे, जे होते जागतिक औद्योगिक वारे. आता हे बदल काही रातोरात झाले नाहीत बरं का. 1830च्या दशकात इंग्लंडमध्ये नेमकं काय शिजत होतं बघा. ईस्ट इंडिया कंपनी ही त्यावेळेस एका अरुंद पाईपलाईनसारखी होती. यातून फक्त त्यांचाच माल भारतात येऊ शकत होता. पण त्याच काळात औद्योगिक क्रांतीमुळे नवीन कारखानदार आणि उद्योगपती उदयाला येत होते आणि इंग्लंडमध्ये व्हिग पक्षाचं सरकार आले होते. या नव्या उद्योगपतींना त्यांच्या कारखान्यांसाठी कच्चा माल हवा होता आणि तयार माल विकण्यासाठी एक मोठी बाजारपेठ. त्यामुळे साहजिकच त्यांनाही अरुंद पाईपलाईन फोडून तिथे एक मोठा महामार्ग बांधायचा होता, जेणेकरून सर्वांसाठी मुक्त व्यापाराची दारे खुली होतील. आणि याच दबावातून आला आपला पुढचा टप्पा, मक्तेदारीचा शेवट आणि 1833 सालचे ते अत्यंत महत्त्वाचे स्थित्यंतर. हा घटनाक्रम कसा पुढे गेला ते एकदा इथे बघूया. 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टने प्रशासनावर थोडेफार नियंत्रण आणायला सुरुवात केली. मग 1813च्या कायद्याने कंपनीची मक्तेदारी बरीच कमी केली. फक्त चहा आणि चीनसोबतचा व्यापार त्यांच्याकडे उरला होता. पण 1833 साल उजाडता त्यांच्यावर इतका प्रचंड दबाव आला की त्यांची उरली-सुरली व्यावसायिक मक्तेदारीही पूर्णपणे संपुष्टात आणली गेली. ही खरोखरच एक खूप मोठी आणि लक्षवेधी घटना होती. इथे कंपनीचा मूळ व्यावसायिक हेतूच कायमचा संपला. त्यांनी व्यापार करणे पूर्णपणे थांबवले आणि आता कंपनी ब्रिटिश क्राऊनच्या म्हणजेच राजाच्या वतीने फक्त एक विश्वस्त किंवा म्हणूया ट्रस्टी म्हणून काम पाहणारी एक पूर्णवेळ प्रशासकीय संस्था बनली. यातूनच पुढे येते ती 1833च्या कायद्याची सर्वात मोठी देणगी, सत्तेचे केंद्रीकरण आणि एकाधिकारशाही. आता हे केंद्रीकरण म्हणजे नेमकं काय होतं? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर सर्व नागरी, लष्करी आणि कायदेविषयक अधिकार एकाच छत्राखाली, एकाच भौगोलिक केंद्रात आणून ठेवणे. एवढ्या मोठ्या खंडप्राय देशावर एखादी नियंत्रण ठेवायचे असेल आणि प्रशासनात एक वाक्यता आणायची असेल तर ब्रिटिशांना हा निर्णय घेणे भागच होते. यातला हा फरक खूपच रंजक आहे. आधी जे बंगालचा गव्हर्नर जनरल हे पद होतं, त्याचं नामकरण भारताचा गव्हर्नर जनरल असं करण्यात आलं. बॉम्बे आणि मद्रास प्रांतांचे स्वतःचे कायदे करण्याचे अधिकार अक्षरशः काढून घेण्यात आले आणि ते सर्व या एकाच पदाला दिले गेले. आणि याच बदलामुळे लॉर्ड विल्यम बेंटिक हे अशा अमर्याद आणि अमूल्य सत्ता असलेले भारताचे पहिले गव्हर्नर जनरल बनले. विचार करा, संपूर्ण देशाची तिजोरी, लष्कर आणि कायदे आता एकाच व्यक्तीच्या हातात एकवटले होते. आता वळूया कायदे आणि सामाजिक सुधारणांकडे, ज्यांनी तत्कालीन समाजाला एक नवा आकार दिला. प्रशासनातल्या या मोठ्या भूकंपामुळे कायदेशीर आणि सामाजिक व्यवस्थेत प्रचंड मोठे तरंग उमटले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण देशासाठी एकसमान कायदे असावेत म्हणून पहिल्या भारतीय विधी आयोगाची म्हणजे लॉ कमिशनची स्थापना झाली. गव्हर्नर जनरलच्या समितीत लॉर्ड मेकॉले यांची चौथा कायदा सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली. याशिवाय युरोपियन लोकांना पहिल्यांदाच भारतात मालमत्ता खरेदी करण्याची आणि तिथे स्थायिक होण्याची रीतसर कायदेशीर परवानगी मिळाली. धार्मिक गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी 3 बिशपही नेमले गेले. आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतातून गुलामगिरी नष्ट करण्यासाठी पावले उचलण्याचे स्पष्ट निर्देश या कायद्याने दिले. अर्थात यामागे नैतिकतेचा आव होताच, पण त्यासोबतच चहा आणि कॉफीच्या मळ्यांवर काम करण्यासाठी मुक्त मजुरांची असलेली गरज हे त्यामागचं एक मोठं आर्थिक कारण होतं. याच कायद्यातील कलम 87 अतिशय लक्षवेधी आहे.
यात असे एक अधिकृत आश्वासन दिलं गेलं होतं की कोणत्याही भारतीयाला केवळ त्याचा धर्म, जन्मस्थान, वंश किंवा रंग यावरून सरकारी नोकरीसाठी अपात्र ठरवले जाणार नाही. 19व्या शतकाच्या सुरुवातीला अशी समानतेची भाषा करणं हे वरवर पाहता अत्यंत प्रगत आणि आधुनिक पाऊल वाटत होतं. पण थांबा, इथेच कागद आणि वास्तवातील खरा विरोधाभास समोर येतो. कंपनीच्या कोर्ट ऑफ डिरेक्टर्सच्या हातात त्यावेळी नोकऱ्या वाटप करण्याचे मोठे अधिकार होते आणि त्यांनी या कलमाला कडाडून विरोध केला. त्यांना भारतीयांना उच्च पदांवर बसवणे अजिबात मान्य नव्हते आणि साहजिकच स्वतःची मक्तेदारी सोडायची नव्हती. त्यामुळे समानतेची हमी देणारं हे कलम त्यावेळी प्रत्यक्षात लागू होऊच शकलं नाही. आता आपण आलो आहोत शेवटच्या टप्प्यावर, या कायद्याचा दूरगामी परिणाम आणि भविष्याची बीजे. या विश्लेषणातील सर्वात रंजक गोष्ट आता समोर येते. 1833च्या कायद्यामध्ये समितीत केवळ एका कायदा सदस्याची जी भर घातली गेली होती ना, तिनेच अगदी नकळतपणे भविष्यातील स्वतंत्र कायदे मंडळाची बीजं रोवली. कार्यकारी कामकाज आणि कायदेविषयक कामे वेगळी करण्याची ती अगदी प्राथमिक पण अत्यंत महत्वाची सुरुवात होती. आणि तोच पाया पुढे कसा विस्तारत गेला हे पाहणं खरोखरच थक्क करणारं आहे. 1853च्या कायद्यानं या कायदेमंडळाचा आणखी विस्तार केला आणि पुढे याच प्रक्रियेतून 1919 आणि 1935च्या कायद्यांमधून आपण आज जी द्विगृही संसद पाहतो तिची निर्मिती झाली. ती संपूर्ण प्रक्रिया याच 1833च्या भक्कम पायावर उभी राहिली होती. आणि म्हणूनच शेवटी एका अतिशय महत्त्वाच्या प्रश्नावर आपण विचार केला पाहिजे. ब्रिटिशांनी फक्त स्वतःच्या सोयीसाठी आणि प्रशासकीय नियंत्रणासाठी जे समान कायदे आणि एककेंद्रित प्रशासन निर्माण केले, अगदी त्याच साधनांचा वापर करून पुढे भविष्यात आपला संपूर्ण देश स्वातंत्र्यासाठी कसा काय एकवटला, हा इतिहासातील एक अतिशय मोठा आणि विचार करायला लावणारा विरोधाभास आहे. ऐतिहासिक दस्तऐवजांच्या या रंजक विश्लेषणात आज आपण इथेच